ते मैदानात दाखल झालाय। टीमचा कॅप्टन, टीमचा मालक, टीमचा नेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल। आमचे पंच, मेन पंच बंटी केरकर, स्क्वेअर लेग पंच रामू शिर्के, माझ्यासोबत स्कोरबोर्डवरती जोडले गेले युवराज सावंत, आणि मी समालोचन करण्याची संधी दिली आहे उत्तम चिमुणगेकर। आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। जाऊया मैदानावरती। लेफ्ट हँड बॅटर मिस्टर अनिकेत मंचेकर स्ट्रायकिंग एंडला। जय बजरंग मळे टीम कडून टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना दिसेल हा संघ। चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय, एक धाव कंप्लीट केली जाईल। पाहायचंय एका धावेने टीमचं खातं खोललं गेलंय। टीमची धावसंख्या 1। जय बजरंग मळई या टीमची धावसंख्या। अण्णा चव्हाण गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्या विरोधात खेळण्यासाठी संदेश घारे भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय, परंतु तोच परफॉर्मन्स या ठिकाणी पेश करेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। संदेश घारे देवगडमधील एक अष्टपैलू खेळाडू, चांगली बॅटिंग त्याच्याकडे आहे, सलामीचा बॅटर म्हणून सातत्याने दिसलाय खेळताना, परंतु आज जय बजरंग मळई या टीम मधून खेळताना दिसलाय। आनंदवाडीच्या खेम्यामध्ये सुद्धा दिसलाय हा भरपूर वेळा, त्याने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय। हलक्या हाताने स्टीअर केलंय, आपलं खातं खोलतो या ठिकाणी एका धावेने। टीमची धावसंख्या 2। पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे। टीमची धावसंख्या होते 2 धावा। तुम्ही सध्या पाहताय देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि स्पर्धेचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। अण्णा चव्हाण पुलर लेनचा चेंडू डीप मध्ये पाहायचंय, चांगला फटका सजवलाय पाहायचंय आणि हा चेंडू सीमा पार चौकार जातोय। अनिकेत मंचेकरच्या बॅट मधून हा पहिला चौकार येतोय। इथे 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या वाढते 6 धावा सध्या स्कोर कार्ड वरती। काल या स्पर्धेला सुरुवात झाली। देवगडमधील प्रसिद्ध मच्छी व्यावसायिक आणि देवगड फिशरमॅन कोऑप सोसायटीचे चेअरमन सन्माननीय दुजकांतजी कोयंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली। आणि काल पहिल्या दिवशी बॉबी स्पोर्ट्स गडीतामाने या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय, परंतु आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। पाहायचं या दुसऱ्या दिवशी मध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल। मॅचला सुरुवात अण्णा चव्हाण, चांगला चेंडू खोदून काढलाय पाहायचंय लिमिट ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फेकी खराब आहे, इथे धावचीचा धोका होता, परंतु इथे डायरेक्ट हिट केली असती तर अण्णा चव्हाणने हा चेंडू नक्कीच कलेक्ट केला असता, परंतु थोडासा लांब राहिला चेंडू आणि त्यामुळेच की काय इथे अनिकेत सेफ आहे। टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7 धावा। जय बजरंग मळई ओव्हर क्रमांक 1 अण्णा चव्हाण, टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मार्गदर्शक, टीमचा कणा म्हणून सातत्याने आपल्या टीम सोबत असतो। पुन्हा एकदा मॅचला सुरुवात। चांगला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल। गुड लेंथ वरती टप्पा पडल्यानंतर अगदी एकट्यानं घासून गेलाय हा चेंडू, थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। निर्धाव चेंडूची सांगता होते। थोडीशी स्लोअर पद्धतीची गोलंदाजी ते पाहायला भेटली। अण्णा चव्हाणने बॅटच्या रडारामध्ये चेंडू आला असता तर स्ट्रेट ड्राईव्हला संदेश घारेने हा फटका सजवला असता, परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही, डॉट चेंडू गेलाय। पुन्हा एकदा संदेश घारे, चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे। नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाईल, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि तोपर्यंत सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी जातोय। संदेश घारेच्या बॅटमधून हा पहिला चौकार जातोय आणि या चौकाराच्या सहाय्याने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते मॅजिकल फिगरमध्ये 11 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत जय बजरंग मळई या टीमने। tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटू शकाल आणि जे टेलिकास्ट
लाईव्ह टेलिकास्ट बघताय त्या सर्वच्या सर्व प्रेक्षकांचं देवगड प्रीमियर लीगच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय। स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत जय बजरंग मळई विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स। चला मॅचला सुरुवात करायची आहे लगेचच। इथे टायमर लावलेला आहे, त्यासाठी विनंती करतोय जी टीम मीटिंग आहे ती लगेचच आटपून घ्यायची आहे। आपण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। जय बजरंग मळई टीमने 11 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात। नवीन गोलंदाज येतोय मिस्टर शुभम वाडेकर। शुभम वाडेकरचा विचार केला तर लेदर क्रिकेट अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताना दिसलाय। देवगड कॉलेजमधून सातत्याने लेदर खेळताना दिसलाय शुभम वाडेकर। पावसाळी क्रिकेट सुद्धा याच मैदानावरती त्याने गाजवलंय। आचरा स्पोर्ट्सच्या विरोधात काय बॅटिंग केली होती शुभम वाडेकरने, तो सध्या मात्र इथे गोलंदाज म्हणून पाहायला भेटेल। अष्टपैलू खेळाडू आहे। बॅटिंग लाईनअपवर भरपूर चांगली आहे, गोलंदाजी सुद्धा चांगली आहे, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे। म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू कुणकेश्वर पॅकर्स संघाचा ओव्हर क्रमांक 2 पेश करतोय मिस्टर शुभम वाडेकर। उर्ध विकेट मारा करेल, त्याच्या विरोधात लेफ्ट हँड बॅटर मिस्टर अनिकेत मनसेकर दिसेल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार ठोकला गेलाय। अपस्टंप पिच केला जातोय, यष्टीरक्षक मिस झालाय, एक धाव कंप्लीट केली जाते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे, तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाईल आणि पंचांचा सिग्नल येतोय वाईड चेंडू म्हणून। टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलाय चेंडू आणि तोपर्यंत पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये रामू शिर्के आपल्याला पाहायला भेटतील। स्क्वेअर लेग पंच बंटी केरकर, मॅन फॉर मालवण तारकर्ली। एकूण 2 धावा ऍड केल्या जातील या खात्यावरती। टीमची धावसंख्या वाढेल, धावसंख्या 13 धावा। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं जातंय। लेफ्ट हँड बॅटर, नॉन स्ट्राइक एंडला, स्ट्राइकिंग एंडला संदेश कारे। संदेश कारेचा विचार केला तर अंडरआर्म क्रिकेट पासून इळिये पाठ्ठर या गावापासून त्याने गावच्या संघातून खेळताना दिसला। तदनंतर काही दिवसानंतर देवगड संघामध्ये सातत्याने खेळताना दिसला। साई पॅकर्स, साई कृपा देवगड, पवन चक्की या टीम मध्ये अंडरआर्म सातत्याने खेळताना दिसला। साई कृपा देवगड संघाला भरपूर सामने संदेश घारेने जिंकून दिलेत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये। तदनंतर ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट त्याने खेळण्यास सुरुवात केली आणि त्यातही सक्सेसफुल झाला। आनंदवाडी संघाकडून खेळताना दिसलाय। चांगली बॅटिंग त्याच्या बात्यामध्ये। पुलर लेनचा चेंडू फाईन लेगला टोलवायचा होता, परंतु यष्टीरक्षक मिस झाला। चेंडूच्या मागे शर्यत लागली आहे, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते। फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन वाईड चेंडू, एकूण 3 धावा या चेंडूवरती ऍड केल्या जातील। टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाईल। इथे शांत डोक्याने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल शुभम वाडेकरला। शुभम वाडेकरचा विचार केला तर मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या भात्यामध्ये आहे, परंतु आज मात्र थोडासा कुठेतरी भरकटला असं वाटतोय। या 3 धावांनी टीमची धावसंख्या वाढेल। 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात जय बजरंग मळई या टीमने। आजच्या दिवसातील दुसरी लढत जय बजरंग मळई विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स। कुणकेश्वर टॉस जिंकलाय। कुणकेश्वर पॅकर्स टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी सज्ज झालाय जय बजरंग मळई। सचिन मुनगेकरांचा हा संघ। चांगला चेंडू ब्लॅक फुटला जाऊन मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे। स्क्वेअर लेगला जातोय चेंडू, तोपर्यंत फंबल झालाय। क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट केल्या जातील। जय बजरंग मळई टीमचे मालक सचिन मुनगेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचंय, परंतु ते सध्या टीम मध्ये आहेत असं आम्हाला माहिती मिळते। ओके, जय बजरंग मळई टीम पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज असेल। चांगला चेंडू हलक्या हाताने कव्हरला स्टिअर केलाय संदेशने, तोपर्यंत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते। शांत ठेवलंय, 5 ओव्हरचा खेळ आहे। 60 ते 65 धावा तुम्हाला या मैदानावरती लावाव्या लागतील आणि 60 ते 65 धावा जर या मैदानावरती जमवल्या जय बजरंग मळई टीमने तर फायटिंग टोटल स्कोर पाहायला भेटेल। भरपूर मजा येईल, कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत। दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे। शुभम वाडेकर पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर। चांगला चेंडू स्विंग इन मिस,
लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला आणि थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बऱ्याच वेळानंतर शुभमने हा चेंडू डॉट फेकलाय. धावसंख्या रोखली आहे. धावसंख्या होती ती मात्र 19 धावा. स्विंग इन मिस. काय गोलंदाजी, भन्नाट वेग. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात शुभमने. लेफ्ट हँड बॅटर अनिकेतच्या विरोधात मोठा फटका, प्रहार केला एक्स्ट्रा कव्हरला, पॉइंटला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. हा चेंडू चौकारासाठी अनिकेत मंचेकरच्या बॅट मधून हा चौकार निघतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण नाहीये, गॅप शोधला आणि अप्रतिम चौकार ठोकलाय. या चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 23 लॉस ऑफ 0 विकेट 2 ओव्हर प्रोग्रेस. म्हणजेच काय तर 23 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या जय बजरंग मळई टीमने. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. पाहायचा यष्टीरक्षकाच्या मागे बॅकअप झालंय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या बाजूला, परंतु थोडासा लांब राहिला. डाय लगावली परंतु सक्सेस झाला नाहीये आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होती ती मात्र बिनबाद 24 धावा. जय बजरंग मळई या टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीने खेळताना दिसतोय. संदेश गारेचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. 8 धावांवरती तो खेळतोय. अनिकेत मंचेकरचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे आणि तो 11 धावांवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 24ला 0 अशी परिस्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय. रोहित तानावडे येतोय. पडेल गावचा हा खेळाडू, परंतु सध्या कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर या टीम मधून खेळताना दिसतोय. राऊंड विकेट मारा करेल अनिकेत मनसेकर साठी. 11 धावांवरती खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून पेच केला गेलाय. आता मात्र चांगला चेंडू, आकुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. 5 स्लिपला चेंडू जातोय. तोपर्यंत सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. टीमची धावसंख्या 28 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले. आजच्या दिवसातील पहिली मॅच सिद्धिविनायक 11 विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आणि त्या मॅच मध्ये तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमने विजयी मिळवलाय. परंतु दुसऱ्या मॅच मध्ये काय घडेल? जय बजरंग मळई विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर. रोहित तानावडेच्या पहिल्या चेंडूवरती फ्लाय स्लिपला एक मोठा फटका सजवला. अनिकेत मनसेकरने चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू 30 सर्कलच्या बाहेर पडतोय आणि तोपर्यंत चेंडू त्याच दिशेने रवाना होतोय आणि 2 चेंडूवरती 8 धावा वसूल केल्यात. चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 32 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. त्या मात्र जय बजरंग मळे टीमच्या माध्यमातून. अनिकेत मनसेकर चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून खेचले गेलेत. 19 धावांवरती खेळतोय. काय बॅटिंग करतोय, कौतुक करावं लागेल. त्यांचे मालक सचिन मुनगेकर या ठिकाणी भरपूर खुश असतील. सलामीची जोडी, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात केली आहे जय बजरंग मळई टीमने. चला मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. इथे टायमर आहे आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. देवगड तालुका प्रीमियर लीग तुम्ही सध्या अनुभवताय SMG हायस्कूलच्या मैदानावरती. आज मैदानावरती जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या सर्वच्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात. अनिकेत 19 धावांवरती खेळतोय.
तीन चौकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेले. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे परंतु फेकी खराब आहे. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र संदेश गारेने साफ नकार दिलाय. अनिकेत मनसेकरला माघारी पाठवलं. एका धावेवरती समाधान. टीमची धावसंख्या 1 पुढे जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 2 पुढे जाईल. आता मात्र टीमची धावसंख्या 35 धावा. संदेश गारेने आता मात्र हात खोलायला सुरुवात केली आहे. तशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. ओव्हर क्रमांक 3 निर्धारित 5 ओव्हरची लढत. तिसरी ओव्हर सध्या मैदानात. रोहित तानावडेच्या माध्यमातून हात खोलावे लागतील. मोठा फटका प्रहार केलाय मिड विकेटला. नो मॅन्स लँड मध्ये पाहायचंय. क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नर वरून. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फेकी आहे. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. पार्थ खुबल आपल्याला दिसतोय आणि त्याने डीप मध्ये येऊन चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मिड विकेट पर्यंत. चांगली फेकी परंतु 2 धावा. संदेश गारे, अनिकेत मनसेकर गुड रनिंग बिटवीन. अगदी चित्त्याच्या वेगाने इथे मैदानात धावताना दिसत आहेत. टीमची धावसंख्या 2 पुढे जाईल. 37 धावा. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका पुन्हा एकदा मिड विकेटला. आत्ता मात्र हा वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. पंच आम्हाला सिग्नल करतायत हा चौकार जातोय. 4 धावा इथे ऍड केल्या जाईल तील संदेश गारेच्या बॅटमधून. या चौकाराच्या सहाय्याने ओव्हरची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 41 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. त्या मात्र जय बजरंग मळई या टीमने. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती देतोय, आजच्या दिवसातील दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. जय बजरंग मळई विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर अशी ही लढत इथे पाहायला भेटते. टॉस जिंकलाय कुणकेश्वर पॅकर्स टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना दिसतोय परंतु आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 41 धावा सध्या जय बजरंग मळई टीमने स्कोर कार्ड वरती लावले आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये इथे फायदा उठवावा लागेल. अण्णा चव्हाण येतोय. टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मालक, टीमचा मार्गदर्शक मिस्टर अण्णा चव्हाण. कुणकेश्वर पॅकर्स पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र अनिकेतला सुद्धा हात खोलावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. 60-65 धावा जर बनवल्या या मैदानावरती तर भरपूर मजा येईल. फायटिंग टोटल स्कोर पाहायला भेटेल असं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय. अण्णा चव्हाण राऊंड विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग इन मिस. गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडासा बाउन्स घेतला. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगलं यष्टीरक्षण कुणकेश्वर पॅकर्स टीमच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय यष्टीरक्षक सूरज देवगडकर. मोठा फटका सजवलाय. पाहायचा क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत झेल घेईल का. अप्रतिम डीप मध्ये झेल घेतला आणि पहिला मोठा मासा गळाला लागतोय. रोहित तानावडे या ठिकाणी झेल पकडतोय आणि अनिकेत मनसेकरला डगआउटचा रस्ता धरावा लागेल. अनिकेत मनसेकर सलामीची जोडी इथे आता मात्र तुटते. सलामीचा अनिकेत मनसेकर चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 3 चौकार 20 धावांची खेळी अनिकेत मनसेकरची. नवीन बॅटर मैदानात टीमचा कॅप्टन जातोय.
अबू मेस्त्री. अबू मेस्त्री जातोय. टीमचा कॅप्टन इथे जातोय. अबू मेस्त्री आपल्याला दिसेल. अण्णा चव्हाणने एक गडी बाद केला. अनिकेत मनसेकरला डगआउटचा रस्ता दाखवला. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेलेत. 20 धावा खर्च केलेत. आतापर्यंत टीमची धावसंख्या 41 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावली गेली आहेत. बॅटर तयार असेल. स्टॅकिंग एंडला अबू मेस्त्री 2001 मध्ये यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडमध्ये त्याचा डेब्यू करण्यात आला आणि तदनंतर हा मोठा फटका सजवलाय. पाहायचा यष्टीरक्षक आहे परंतु थोडासा झेल पुढे पडतोय. तोपर्यंत एका धावेने अबू मेस्त्री आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या वाढेल. 42 धावा. 2001 मध्ये यंगस्टार क्रिकेट मध्ये पदार्पण झालं अबू मेस्त्री आणि तदनंतर 2012 पर्यंत यंगस्टार देवगड संघामध्ये खेळताना दिसलाय. परंतु काय बॅटिंग. सलामीचा बॅटर. अमरेश देवगड क्रिकेट संघाकडून अंडरआर्म सुद्धा त्याने भरपूर वर्ष खेळले आपल्या टीमसाठी गावच्या टीममधून. सलामीचा अबू मेस्त्री. प्रनिल मेस्त्री. येस आणि आम्हाला माहिती देत आहेत परंतु या बॉल नंतर सांगेन. हा मात्र फाईन लेगला चेंडू जातोय. एसटी रक्षकाच्या मागे झेल पकडला जातोय 30 यार्ड सर्कल मध्ये. राकेश मुंबरकर आहेत त्या ठिकाणी आणि तिथे मात्र झेल पकडला जातोय. संदेश कारेला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला दुसरा हादरा. टीमची धावसंख्या होते ती मात्र सध्या स्कोर कार्ड वरती 2 ला 42. अनिकेत मनसेकर 20 धावांवरती झेलबाद झाला. तदनंतर संदेश गारे 16 धावांवरती झेलबाद झालाय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. निनाद घाडी. निनाद घाडी स्ट्रायकिंग एंडला दिसेल. निनाद घाडीचा विचार केला तर देवगड तालुक्यातील मेन रोड गिरिये या टीममधून खेळताना सातत्याने दिसलाय. चांगली बॅटिंग त्याच्याकडे सुद्धा आहे. मोठमोठे फटके तो पण सजवू शकतो या मैदानावरती. पावसाळी क्रिकेट त्याने सुद्धा गाजवलंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. परफेक्ट टायमिंग शॉट म्हणावा लागेल. सीमारेषा पलीकडे आल्या आल्या अण्णा चव्हाण सारख्या दिग्गज गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. षटकार ठोकलाय निनाद गाडीने. सुरुवातीला सांगितलं होतं बलाढ्य मेन रोड गिरिये संघामधून खेळताना हा खेळाडू दिसलाय आणि तोच परफॉर्मन्स या ठिकाणी पेश करतोय निनाद गाडी आमच्या देवगडच्या SMG हायस्कूलच्या मैदानावरती. बॅटर तयार असेल अण्णा चव्हाण. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय. मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधोमध. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. बॅकअप होईपर्यंत 2 धावांवरती समाधान. फेकी चांगली आहे परंतु इथे मात्र ताळमेळ दिसत नाहीये आणि वाचलाय निनाद गाडी आणि या 2 धावाने अर्धशतक फलकावरती लागतंय. ते मात्र जय बजरंग मळई या टीमचं. म्हणजेच काय तर 50 धावा.
हल्ला चढवावा लागेल. अबू मेस्त्रीच्या बॅटमधून तेवढी क्षमता आहे आणि त्यामुळेच की काय प्रेक्षक दर्दी प्रेक्षक इथे अबू मेस्त्रीची बॅटिंग बघायला तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पाहायचंय लॉंग ऑफकडे चेंडू जातोय. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. वन बाउन्स चेंडू अण्णा चव्हाण कलेक्ट करतोय. तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 61 धावा. 60 ते 65 धावा जर स्कोर कार्डवरती लावल्या असत्या लागल्या तर मात्र फायटिंग टोटल. आणि तसं घडताना दिसतंय आज मैदानावरती. भरपूर मजा येईल. सुरुवातीलाच मी चर्चा करत होतो 60 ते 65 धावा तुम्हाला कराव्या लागतील आणि तशा पद्धतीने इथे खेळ केलाय जय बजरंग मळई टीमने. शुभम वाडेकर आणि रोहित तानावडे हे दोन खेळाडू गोलंदाज थोडेसे महागडे ठरलेत. त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय संदेश घारे. अनिकेत मनसेकर 20 धावांची खेळी. मनसेकर आणि घारेचा विचार केला तर 10 धावांची त्यांनी खेळी केली आहे. निनाद घाडी पुलर लेनचा फटका मिड विकेटला. नो मॅन्स लँड मधून चेंडू आउट ऑफ पार. सीमारेषा पलीकडे चौकार जातोय. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी निनाद घाडी. टीमची धावसंख्या वाढेल. 65 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेले. मेन रोड गिरिये टीमचा खेळाडू मेन खेळाडू सलामीचा खेळाडू. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून कधी ज्यावेळी संघ अडचणीत असताना त्याला मेन रोड गिरिये संघाने खेळण्यासाठी मैदानात दाखल केलं आणि आपल्या टीमला जिंकून सुद्धा दिलंय त्याने भरपूर वेळा. तोच निनाद घाडी गिरिये गावचा हा खेळाडू. पुन्हा एकदा रिव्हर्स काय फटका सजवलाय. आउट ऑफ पार. षटकार जाईल. कौतुक करावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय ओमकार नाटेकरच्या आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढते. 71 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. त्या मात्र जय बजरंग मळई या टीमने. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71 धावा. विजयासाठी 72 धावांची आवश्यकता असेल आणि देवगड तालुक्यातील ज्येष्ठ समालोचक बाबी हिरनाईक यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी विनंती करतोय देवगड तालुक्यातील युवा खेळाडू प्रकाश पराडकर ज्याने टेनिस क्रिकेट मध्ये देवगडचं नाव संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा मुंबईपर्यंत नेऊन ठेवलंय तेच प्रकाशजी पराडकर यांच्या शुभ हस्ते आमचे देवगडचे ज्येष्ठ समालोचक बाबी हिरनाईक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. वेलकम बाबी हिरनाईक. मी विनंती करेन एक विनिंग आपण सुद्धा करायची आहे. एक जुनी आठवण म्हणून मी विनंती करतोय आपल्याला एक विनिंग करायची आहे. पॅकर्स बोथ कॅप्टन्स नाणेफेकीसाठी या. सिद्धिविनायक 11 कुणकेश्वर पॅकर्स नाणेफेकीसाठी कर्णधार त्वरित या. इनिंग ब्रेक्समध्येच नाणेफेक केली जाईल. लीग स्पर्धा आहे त्यामुळे एका संघाला सलग 2 मॅचेस ह्या खेळाव्याच लागतील याची नोंद घ्या. दोनही कर्णधार. इनिंग ब्रेक्समध्ये आपण नाणेफेकीसाठी येणं क्रमप्राप्त आहे. विनंती. राम राम देवगड. देव बरा करो. जाऊयात मालवणीच्या देवगड केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. जय बजरंग मळई विपक्ष कुणकेश्वर पॅकर्स. 2 तुल्यबळ संघांची जुळवलेली पत्रिका. औचित्य देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 चा
दुसऱ्या दिवसातलो दुसरो महत्वपूर्ण मुकाबलो कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघान जिंकलेलो टॉस आणि मिळालेल्या नशिबाच्या साथीर घेतलेली फिल्डिंग. जय बजरंग मळई मिळालेला निमंत्रणाचो नारळ फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करताना मैदानात सलामीवीर अनिकेत 20 रन्स त्याच्या साथीन संदेश घारे. सामन्याचं नाणेफेक होताना ज्येष्ठ समालोचक बाबी हिरनाईक सर यांच्या शुभ हस्ते निर्णय इथेच सांगायचा आहे. सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेक जाते. त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपल्याला विनंती, हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे क्षेत्ररक्षकांसहित. आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग मळई आपण देखील आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत पुढच्या सामन्यासाठी. जाऊयात परत एकदा मैदानात. विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार, राम राम. सामन्यासाठी मॅच ऑफिशियल्स मॅन फ्रॉम मालवण तारकर्ली बंटी केरकर सर, त्यांच्या साथीन मॅन फ्रॉम कणकवली रामू शिर्के सर. जय बजरंग मळई क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 71 रन्सांचो डोंगर, गमावलेले गडी फक्त 2. अनिकेत मंचेकरची धुवादार सलामीवीराक साजेशी पारी 20 रन्सांची. संदेश घारेन तेका दिलेली 16 रन्सांची. त्यानंतर अबू मेस्त्रीन जमवलेले एका षटकारानिशी 11 रन्स आणि निनाद घाडीन 4 चेंडूत जमवलेले 18 घणाघाती रन्स. स्लॉग ओव्हरच्या षटकाची कशी शेवट करायचो आणि अक्रॉस स्टान्स घेऊन रिव्हर्स स्वीप, स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रात कसो मारायचो या दाखवून देणारा खेळाडू निनाद घाडी. स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि मिड विकेट म्हटलंय. राईट हँड बॅट्समन होतो कारण त्यांना स्विच हिट केलेली. तर बऱ्याच जणांचे नजरे टवकारले जातले. 30 चेंडू 72 रन्सांचा टार्गेट. गोलंदाजी मार्कवर अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचा षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. पंच बंटी केरकर, नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर, तर स्ट्राईक एंड अंपायर रामप्रसाद शिर्के. मॅच सुरू होण्याचो इलो इशारो. वापसीचो बिगुल वाजवलो जातलो की ढोल ताशांवर नगाऱ्यांवर काटिये वाजवले जातले. रंगतदार लढत होण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यात आसार असत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निनाद घाडी. फलंदाजीतली कमाल, गोलंदाजीत धमाल होतली काय. मात्र दुसऱ्या बाजून 2 खंदेवीर. रोहित स्ट्रायकिंग यांच्या दिशेन, रोहित तानावडेच्या साथिक सूरज देवगडकर. रिबास्वी पलटी पलटी. निनादने ज्या पद्धतीने फलंदाजी केलेली अगदी तशीच सुरुवात रोहितच्या माध्यमातून निनादच्या गोलंदाजीवर. विद अलॉंग द कार्पेटचा फटको, कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडनं झालेली फंबलिंग. बडा घर पोकळ वासो, वारा जाता भासा भासा. मालवणी म्हणीची आठवण, आजच्या दिवसातली पहिली मालवणी म्हण. बडा घर पोकळ वासा, वारो जाता भासा भासा. तसा क्षेत्ररक्षण मैदानात 2 रन्सांसाठी. शफल क्रॉसचा फटको खेळाचा प्रयत्न. यावेळी मात्र टेंबली मारून जाणारो चेंडू, तटके पेचून जाणारो चेंडू. क्लीन बोलच्या स्वरूपात पहिला कलाम, पहिल्या खुर्चेचो मानकरी. 2 रन्सार पहिलो हादरो. मिळालेली निनाद घाडीच्या खात्यात पहिली वैली सफलता. काय घडलेला आजच्या दिवसात सुरुवात दुसऱ्या दिवसाची झालेली. सिद्धिविनायक 11 आणि तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी 54 रन्सांचो पाठलाग करताना तेजस स्पोर्ट्स आनंदवाडीन सिद्धिविनायक 11 वर विजय मिळवलो.
आजच्या दिवसात पहिली विजयान सुरुवात तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाने केली. त्यानंतर जय बजरंग मळई क्रिकेट संघाच्या सुरुवातीच्या 4 फलंदाजांनी मैदानात दिवाळीचे फाव कुटले, मुगड्यान रेच काढलो आणि जीवाची मुंबई केली. खऱ्या अर्थानं मुंबईवरना बरेच जण या स्पर्धेक खेळताना दिसतले, सुटी टाकून इलेले दिसतले. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असोच एक जो मुंबईक नाया, पण मसुऱ्याक असा कामानिमित्त संदेश घारे या क्षेत्ररक्षण करताना यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसतलो. बॅटर नेम प्लीज. माफ करा, सॉरी. अण्णा चव्हाण नंबर 3 बॅटर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने दुसऱ्या चेंडूवर मिळालेली सफलता, निनाद घाडी दुनावलेल्या आत्मविश्वासान गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने अण्णा चव्हाण. अकोट टप्प्याचा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दर्जेदार क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा, मिळालेलो 1 रन्स. अण्णा चव्हाणानं केलेले आपल्या डावाची सुरुवात बोणी म्हटली तर वावगी 18चा नाही, 3 रन्स. रोहितच्या नावाचा लागलेला कलाम, त्यानंतर अण्णा चव्हाण तिसऱ्या चेंडूवर घेतलेलो 1 रन्स, धावफलक 3 रन्सार 1 गड्याच्या मोबदल्यात. 72 रन्सांचा पाठलाग करताना दुसरो सलामीवीर सूरज देवगडकरवर नजर असतली. tenniscricket.in यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न, अर्थातच आमच्या लोकल खेळाडूंका लोकल टू ग्लोबलचो प्रवास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संतोष सरांनी सुरू केलेलो हा प्रवास गौरव सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली अचूक चालू असताना त्यांच्या साथीनं त्यांचे शिलेदार या स्पर्धेसाठी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत प्रथमेश परब, सुदर्शन तांबे आणि प्रीतम म्हस्कर. कट करण्याचा प्रयत्न बाल वाचवलं गेलो, छेडछाड केली गेली. डॉट चेंडू, मालवणीत जे का पोइंडो किंवा कुवांडो चेंडू म्हटलं जाता, अगदी तोच मेडन चेंडू. दर्जेदार पहिल्या पॉवर प्लेचा षटक हाताळताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. भैरवी घालणारे शेवटचे 2 चेंडू घेऊन निनाद घाडी गोलंदाजी मार्कवर. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न, परत एकदा स्विंग अँड मिस. निनाद घाडी यावेळी चेंडूवर हलकेच गुदगुली करण्याचा प्रयत्न, ज्या साईटिक बोटान गुदगुली केली अगदी त्या साईटिक टप्पो पडल्यानंतर हळूवार उसळी घेतली, कूस बदलली चेंडून, आणखी एक मेडन चेंडू. ओव्हरपिच चेंडू इलो पट्ट्यात खरो, ते का लपेट्यात घेण्याचा झालो प्रयत्न खरो, मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुटलेलो छेल, लाखाचे खाक आणि झाकली मूठ 1.25 लाख. देव देता आणि दळीदार पाठ घेता या मालवणी म्हणीची आठवण करीत सुटलेल्या झेलार मिळालेले 2 रन्स, 2 रन्सान पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची झाली समाप्ती. सांघिक धावफलक हाताच्या 5 बोटार एका थापटार 5 रन्सार एका गाड्याच्या मोबदल्यात. बॉलर कोण आता? बॉलर अबू मेस्त्री दुसरा षटक हाताळण्याची जबाबदारी. 72 रन्सांचो डोंगर कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघाक पार करूचो लागतलो, मात्र अनुभवी खेळाडू खास मुंबईवरनं या स्पर्धेसाठी दाखल झालेलो अबू मेस्त्रीच्या हातात चेंडू. आणि आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज मयेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. अबू मेस्त्री एक महान खेळाडू आहे
आणि ते खास पुण्यावरून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. अबू मेस्त्री उर्फ प्रणील मेस्त्री, कारण युट्यूबवर नाव प्रणील दिसतला, हे खरा बारशातला नाव. दर्जेदार फटको स्क्वेअर कटचो करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या कपळावरना चेंडू आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, रोलिंग रोलिंग आणि रोलिंग चौकार. युट्यूबवर नाव, लाईव्ह वर नाव प्रणील मेस्त्री दिसतला आणि बऱ्याच लोकांनी जुन्या जाणते माणसं त्यांना त्याच नावाने ओळखत असतले, कारण त्यांच्या बारशाचे घुगरे खाल्लेले असतले, बत्ताशे खाल्लेले असतले. टोपण नाव ह्या घरातल्यांसाठी असता. आणि आबू ह्या नावान जरी पंचक्रोशीत फेमस असले तरी कामाच्या ठिकाणी सांगा निले असतले की देवगड तालुका प्रीमियर लीग खेळाक मी जात आहे, त्यामुळे बघणाऱ्यांका आबू मेस्त्री तेच प्रणील मेस्त्री ह्या कळाक होया, म्हणून ह्या विश्लेषण. दर्जेदार फटको विद अलॉंग द कार्पेट, हिरवळी कुरवाळणारो आणि म्हटला तर करडाक आग लावत जाणारो चेंडू. एका रन्सासाठी 2 रन्स, माफ करा 2 रन्सां सांघिक धावफलक पोचलो. 11 रन्सार मिनी नेल्सन फिगर, एक गडी बाद 11. डिकी बर्ड यांनी इंग्लिश अंपायर त्यांनी सुरू केलेले नेल्सन फिगरची संकल्पना. परत एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्रात खेळलेलो चेंडू, खेळलेलो फटको, जोपर्यंत थेट फेक येत तोपर्यंत अण्णा चव्हाणच्या बॅटमधनं आणखी एक 2 रन्सांचा फटको, 2 रन्सां धावफलक. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक 13 रन्सार. 72 रन्सांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकात एक मोठ्या फटक्याची गरज. एक चौकार तर इलो खरो, मात्र खऱ्या अर्थानं एक्सेलेटरवर पाय दाबूचो लागतलो. देवगड तालुका जसो आंब्या काजूसाठी प्रसिद्ध असा, पर्यटनासाठी प्रसिद्ध असा, तसोच माशांसाठी देखील प्रसिद्ध असा. आणि तुमच्या आवडीचे आता मैदानात मात्र खापी, पेढी आणि तारले असत एकेरी दुहेरी धावांचे. मात्र एकात दुसरं सुरमय पापलेट जर खेचलो प्रत्येक षटकात तर 72 रन्सांचा टार्गेट लिलाया पूर्ण होतला. पुढे सरसावत मारूचो प्रयत्न, बघता भजी आणि मागता वडे. कहीं पे निगाहे कहीं पे निशाने वालो फटको. अति आत्मविश्वास मात्र उत्साह जास्त. डॉट चेंडू परत एकदा सुसज्ज. यावेळी मात्र पॉइंटच्या क्षेत्रात खेळलेलो फटको, डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकापर्यंत प्रवास मिळालेलो 1 रन्स आणि 1 रन्सान धावफलक पोचलो 14 रन्सार. 72 रन्सांचो पाठलाग, अजूनही 58 रन्सांची गरज असतली. प्रत्येक माणसाक जन्म घेण्यापासून आयुष्याच्या अंतापर्यंत कोणाची ना कोणाची गरज असता. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मितवा असता. मितवा म्हणजे मित्र, वाटाड्या. दर्जेदार स्क्वेअर कटचा फटको. यावेळी मात्र कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतो. लेट कटच्या स्वरूपात चेंडू गली रिजन मध्ये 30 सर्कलच्या ठीक बाहेर फील्ड केल्यानंतर 2 रन्सांची भर. अगदी तसेच मितवा माझ्याही आयुष्यात इलेले श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावची ही स्पर्धा, त्या स्पर्धेसाठी अमोल जमदाडे सर आणि सागर कदमनी दिलेली संधी, त्यानंतर मालवणी कॉमेंट्री करण्याची दिलेली संधी बादल चौधरी सरांनी, श्याम वक्कर सरांनी मालवण पट्ट्यात दिलेली समालोचन करण्याची संधी आणि त्यानंतर अमोल मेस्त्री सरांनी देवगडमध्ये आणण्याची संधी, त्याआधी सोनू मोंडकरने दिलेली शिरगावमध्ये संधी. असे बरेच मित्र तत्वज्ञानी वाटाडे माझ्या आयुष्यात. मात्र सगळ्यात महत्त्वाचे मित्र तत्वज्ञानी वाटाडे आपल्या आयुष्यातले तो परमेश्वर जन्माक घालणारो, आई वडील आपला पालन पोषण आणि संस्कार करणारे आणि शिक्षक आपल्या शिकवणारे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालो. 16 रन्स धावफलकावर. नको असलेलो आकडो 16, कारण 16 हा आकडो अभिषेक नायरने फेमस केलो. एका भारतीयाच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड 16 रन्स 16 चेंडू एका षटकात हाताळण्याचा आतापर्यंत या संयुक्त रेकॉर्ड असा अभिषेक नायर आणि एक फॉरेनच्या खेळाडूच्या नावावर. त्याचं नाव कमेंट मध्ये इला
तर तुमका आमच्या लाईव्ह टीम कडनं टाळी मिळतले. दोन षटकांचा खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकात दिलेले फक्त 5 रन्स निनाद गाडीन टिपलेलो 1 गडी. दुसऱ्या षटकात मात्र एक्सेलेटरवर थोडंसं पाय टाकत एकेरी दुहेरी आणि मधीच एक चौकार, तब्बल 11 रन्स. यानंतर होणार बॅटर चॉईस पॉवर प्लेचो इलो इशारो. बंटी केरकर सर यावेळी बॅटर चॉईस पॉवर प्ले देताना सिद्धिविनायक 11 आणि जय बजरंग मळई, माफ करा, कुणकेश्वर पॅकर्स आणि सिद्धिविनायक 11 दोनही कर्णधार प्लेइंग 11 लिस्ट देण्यासाठी कॅप्टन आमच्या व्यासपीठाशी संपर्क त्वरित साधा. ओके, सिद्धिविनायक 11 कॅप्टन पाठवा. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. अर्थातच वेळ खूप कमी असा, तुमचे टायमर लागलेलो असा, फक्त 25 मिनिटात 5 षटक संपवची असत. जो काय निर्णय घेवचो तो येळार घ्यावा. जेचो येळ बरो तेचो खेळ बरो या मालवणी म्हणीची आठवण येतली. आणि त्याच्या पुढचा वाक्य आठवतला, जेचो येळ बरो तेचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट एका झाडावर चढलेलो असताना सुद्धा कुत्रो खाय. म्हणजे काय होऊ शकता. एकेकाळचो मुष्टियुद्ध माईक टायसन त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावर होतो आणि आज तो माईक टायसन मानसिक रुग्ण असा. पॉवर प्ले, बॅटर चॉईस पॉवर प्ले. परत एकदा निनाद घाडी गोलंदाजी मार्कवर. ज्या निनाद घाडीन अनिवार्य पॉवर प्लेचा षटक हाताळलेला, फक्त 5 रन्स दिलेले आणि सलामीवीर रोहितचो विकेट पटकावलेलो. 18 चेंडूंचो खेळ बाकी आणि 18 चेंडूत आता मात्र जिंकण्यासाठी 56 रन्सांची गरज. अब तक 56 असे 56 बघितले. हे वाक्प्रचार मराठी भाषेत कोणी दिलो. 56 बोली भाषा, 18 पगड जाती आणि या 56 बोली प्रकारातला, त्यामुळे ही वाक्प्रचार इलो. दिशा भरकटली, दशा बिघडवली, समुद्रात मासो आणि तडी कमाल या मालवणी म्हणीची आठवण करीत 17 रन्स धावफलकार. AB डिव्हिलियर्सने जी जर्सी क्रमांक आपल्या पाठीवर मिरवलो तो आकडो 17. परत एकदा तीच दिशा, तोच टप्पो, परत एकदा पंचांचो देखील तोच इशारो. मात्र यष्टीरक्षक आपल्या गोलंदाज निनाद घाडीक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न. सारवलेल्या टाक, आखलेल्या टाक, गिरवलेल्या टाक. मुलाम्याचो नानो, मुलाम्याचा नाना आणि तालाशिवाय गाणं, जसा दोघांचा काही एक उपयोग नसता अगदी तसंच. लाईन लेंथ भरकटलेल्या चेंडूचो नसता. चेंडू इलो पट्ट्यात उडवलेलो कारंजो. यावेळी क्षेत्ररक्षकापासून थोडंसं दूर दोघे रवले बघीत आणि ढोरा पोचली पांदीत या मालवणी म्हणीची आठवण करीत. चेंडू आखांड्या पार, चौकार. बावीस रन्स धावफलकावर. 2 वाईड नंतर इलेलो एक मोठो फटको. अण्णा चव्हाण इज ऑन फायर. आतापर्यंत अण्णा चव्हाण 2 चौकारांनिशी फलंदाजी करताना स्वतः कर्णधार. आडव्या बॅटने टोलावल्याचा प्रयत्न. यावेळी शॉट आर्म पुलचो फटको. विथ अलॉंग द कार्पेट, रोलिंग 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 आणि रोलिंग चौकार. बॅक टू बॅक 2 चौकारांनिशी अण्णा चव्हाण एक्सेलेटरवर टॉप स्पीड, टॉप गिअर घालताना दिसतले. एक नाकार मुटको आणि एक पाठभर वळ काढलेलो दिसतलो मैदानात. अर्थात हे सगळे मालवणीतले वाक्प्रचार असत, मालवणीतले म्हणी असत, ते परिस्थितीवर अवलंबून असत. वैयक्तिक कोणाचाही खच्चीकरण करण्याचो आमचो इरादो नाही. मी जा बोललय, ज्या अर्थान बोललय, ज्या परिस्थितीत बोललय तसोच अर्थ काढूचो. तुम्ही जा समजलास त्याच्याशी माझो काय संबंध नाही. कुणकेश्वर पॅकर्सने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग. जय बजरंग मळईनं 72 रन्सांचा दिलेला टार्गेट. आणखी एक मोठो फटको. यावेळी उडालेलो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीत विसावलो.
उगाडलेल्या तिरपाळातल्या नाण्याची आठवण करीत, सुक्या नारळातल्या घुडघुड्याची आठवण करीत, दुसरो हादरो झेलचीतच्या स्वरूपात अण्णा चव्हाण बॅक टू द पवेलियन. वैयक्तिक 18 रन्सांची खेळी साकारताना 72 रन्सांचा पाठलाग करताना अण्णा चव्हाणांनी केलेली सुरुवात. तुमका आठवत असलेले देवगड तालुक्यातले हे आता खेळणारे अण्णा चव्हाण. रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक आहे, तुमका आठवत असतले. फुला माळली तशा त्या सगळ्या फुलांचा उद्धार करताना चेंडू इलो पट्ट्यात ते का घेतलो लपेट्यात, एक धपाटो डीप मिड ऑफच्या कपडावरना टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी कॅप्टन. आपली आवश्यकता आहे, आपण व्यासपीठाशी त्वरित या. लॉस ऑफ 2 विकेट्स, 32 रन्स, एक नाकार मुटको. अमित चिंदरकरचो चेंडूंचा खेळ समाप्त झालो. तिसऱ्या षटकाची भैरवी अर्थातच बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात अमित चिंदरकरने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलो खरो, मात्र एक तुझो तर दुसरो माझो, जशास तसो आणि ठोशास जाईन तर ताटात नाहीतर माझ्या थाटात या ठाम सांगताना गोलंदाज एडिशन तोपर्यंत पुरी केलेली धावफलक पोचलो. डबल गया मार 33 रनसार. 12 चेंडू आणि 12 चेंडूत 39 रन्सांची अजूनही गरज. 12त 39 म्हणजे रणनीती काय असतली. आता मात्र खापी पेडी आणि तारलेन चलाचा नाही. आता मात्र मैदानात सुरमय आणि पापलेटांचीच गरज असतली. आणि एका ओव्हरीत जर 3 षटकार लागले किंवा 3 पेक्षा जास्त षटकार लागले तर त्याका बंपर कॅच म्हटली तरी वावग्या ठराचा नाही. बारा चेंडूत 39 रन्सांची गरज. कोण हरतलो कोण जिंकतलो, लीगच्या स्पर्धेत कोणाक विजय मिळतलो, कोणाचो आत्मविश्वास दुणावतलो आणि कोणाक पहिल्या विजयाचो प्रतीक्षा करूची लागतली. आजच्या दिवसात मैदानात अंडरम बॉक्स नाईट क्रिकेटचे 2 मातब्बर हिरे बघताना मिळाले. पहिल्या मॅच मध्ये आनंद परब, दुसऱ्या मॅच मध्ये संदेश घारे. आनंद परब टुडीचो बेताज बादशाह अर्थातच वाचवणारो आणि संदेश घारे टुडी आणि पेलून मारलेले बॅनरचे षटकारांचो बेताज बादशाह. हे सगळे प्लेयर खेळताना दिसतले.
केक वारगावच्या अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेत यावेळी अमित चिंदरकरच्या बॅट मधनं निघालेलो फटको हा ना करत नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया या मालवणी म्हणीची आठवण करीत नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन अमित चिंदरकरच्या नावाचा लागलेला कलाम अर्थातच तिसरो हादरो सांघिक धावफलक 34 असताना सुजय मुनगेकर नवीन बॅटर चेंडू मोठो फटको फसलेलो दिसलो हवेत उडालेलो कारंजो स्वतः गोलंदाजान आपल्या फॉलोथ्रू मध्ये टिपलो रनआउटच्या अमित चिंदरकरच्या पाठोपाठ सूरज देवगडकरच्या नावाचा देखील लागला कलाम मैदानात त्यांना सिद्ध करूचा लागतला मैदानात स्वतः सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आपोआप प्रसिद्ध होतलास अमित सावंत गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात दर्जेदार क्षेत्ररक्षण फ्लिकचो फटको दर्जेदार क्षेत्ररक्षण यावेळी बघूक मिळाला शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात सुंदर क्षेत्ररक्षण एक रन्स आणि एका रन्सान सांघिक धावफलक पोचलो 35 रन्सार अजूनही 37 रन्सांची गरज 9 चेंडू 37 रन्सांची गरज शॉर्ट ऑन पुलचो फटको इल्याच एक नाकार मुटको एक पाटीर धपाटो खटक्यार बॉट जाग्यार पलटी षटकार 6 रन्सान सांघिक धावफलक पोचलो 41 रन्सार अण्णा चव्हाण आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर त्वरित या देवगड तालुका जसो पर्यटन मासेमारी काजू आणि आंब्यासाठी प्रसिद्ध हा तसोच अगदी भजनांसाठी प्रसिद्ध असा म्हणजे मैदानात चौकार षटकारांची आवश्यकता असा हो अर्पित चेंडू यावेळी दर्जेदार गोलंदाजी एक षटकारानंतर दुसरो तसोच मारूचो प्रयत्न सपशेल फसलो निशब्दित करणारी गोलंदाजी अमित सावंतची डॉट चेंडून 7 चेंडूंचो खेळ बाकी आणि 7 चेंडूत 31 रन्सांची गरज देवगड तालुको भजनासाठी प्रसिद्ध का म्हटलंय तर आता मैदानात साकी दिंडीयेन चलाचा नाही मैदानात लंगार लावचा लागतला लंगार ह्यो दशावतारातलो वीर रसातलो प्रकार असा आणि तांडव नाचाचा लागतला तांडव शंकर भगवानांनी नाचलेला यावेळी मोठा फटको फुलरल्यान पदे चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण 1 रन्सासाठी आणि 1 रन्सान सांघिक धावफलक पोचलो 42 रन्सार 30 रन्सांची गरज षटक क्रमांक 4 ची समाप्ती 4 षटकांच्या अंती झालेत 42 6 चेंडू आणि 30 रन्सांची गरज
सलामी करताना 20 रन्सांचा योगदान दिला. संदेश घारेन 16 रन्स जमवले. अबू मेस्त्रीन 11 रन्स आणि शेवटचं टच कळस चढवण्याचं काम निनाद घाडीन 18 रन्स. 71 रन्स 2 गाड्यांच्या मोबदल्यात जमवले. जय बजरंग मळई क्रिकेट संघान कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघ मात्र 4 षटकांच्या अंती 42 रन्सार. शपल क्रॉसचा फटको खेळण्याचा प्रयत्न. पंच रामप्रसाद शिर्के दोन्ही हात समांतर केले. बघता भजी मागता वडे आणि समुद्रात मासो आणि तडीक मॉल या मालवणी म्हणीची आठवण करीत डॉट चेंडू वाईड चेंडू 1 रन्सासाठी. फुल टॉस चेंडू यावेळी उडवलेलो फटको. चेंडू आखांड्या पार माठवा पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार षटकार. षटकारां सांघिक धावफलक पोचलो. 49 रन्सार. 23 रन्सांची अजूनही गरज. 5 चेंडू आणि 23 रन्सांची गरज. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. अनिकेत मणचेकर गोलंदाजी मार्कवर जय बजरंग मळई क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करताना तर कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करताना स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन सुजय मुणगेकर एका षटकारानिशी 2 षटकारानिशी सुजय मुणगेकर तर रोहित कुबल वैयक्तिक 1 रन्सानिशी त्याची साथ देताना पार्थ कुबल. परत एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारो चेंडू वाईडचो इशारो इलो पंचांचो. 50 रन्स. अतिरिक्त 1 रन्सान हाफ शतक धावफलकावर 50 रन्स. 22 रन्सांची अजूनही गरज. फुलारलेन पद चेंडू फ्लिक केलो गेलो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मिड विकेटच्या क्षेत्रात. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू फेक होतली नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन 2 रन्स लिलया पूर्ण झाले. चित्याची चपळाई दिसली. हरणाचो वेग दिसलो आणि सशाची चतुरता दिसली. सेट बॅटरला स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आणण्यासाठी पार्थ कुबलने घेतलेलं दुसरं रन्स नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने तितकोच महत्वपूर्ण असा ताळमेळ. मैदानातली भागीदारी जशी खेळाडूंमधली गरजेची तशीच गोलंदाजांमधली देखील गरजेची फलंदाजांमधली देखील गरजेची आणि आमच्या पंचांच्या मधली देखील गरजेची. यावेळी शपल क्रॉसचा फटको पॅडल स्वीप आणि फ्लिकचं बेमिसाल टायमिंग. चेंडू परत एकदा आखांड्या पार रोलिंग चौकार. 4 रन्सासाठी धावफलक. 56 रन्सार 56 असे 56 बघितले. ऑन स्क्रीन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या ठीक मनोज मयेकर तुमची वाट आठवण काढताना दिसतले. तीन चेंडू आणि 16 रन्सांची गरज. सन्माननीय वीरेंद्र जाधव ज्येष्ठ खेळाडू स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होत आहे. आपल्याला विनंती आपण आमच्या व्यासपीठावर यावं. स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत. वाईडचो इशारो. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. कुकरवरचा प्रेशर वाजला की त्याची शिट्टी वाजता आणि मैदानात प्रेशर वाढला की गोलंदाजाचं वाईड नो जाता. परत एकदा तीच दिशा तोच प्रकार. मगाशी जा काम संदेश घारे करीत होतो ताच काम आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेत असलेलो खेळाडू करतो. उलटो चेंडू आतली कडा घेत दरम्यानच्या क्षेत्रात केला गेलेला अचूक क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंगच्या दिशेने स्ट्राईक घेण्याच्या नादात नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पार्थ कुबलने दुसरं रन घेण्याच्या प्रयत्नात गमावलेलो आपलो गडी. अर्थातच आणखी एका कलमाचो मानकरी आणखी
भाग्य केलेलो सुजय मुणगेकरने मात्र जसा आपण विचार करतो तसा घडणार नाही. म्हणूनच मालवणी मोठो फटको, एलिव्हेशन, ताकद, नजाकत, वाईच हटके पण गोलीगत फटके, मॅक्सिमम शॉट. एक चेंडू 8 रन्सांची गरज म्हणजे त्या एका रन्साची किती महत्व असा जो शॉर्ट झालेलो आणि त्या फुलटॉस चेंडूचा किती महत्व असा ज्यावर फटको मिस झालेलो. क्रिकेट ह्याच शिकवता. एक चेंडू 8 रन्साची गरज, ओव्हरपिच चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. यावेळी मात्र तब्बल 7 रन्सांनी विजयावर शिक्कामोर्तब करत जय बजरंग मळई क्रिकेट संघान आजच्या दिवसातलो या साखळी फेरीतलो पहिलो विजय नोंदवलो. तर कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघाक अजूनही प्रतीक्षा असतली पुढच्या विजयाची. यानंतर कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघ विरुद्ध सिद्धिविनायक 11 अशी लढत रंगतली. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी विवेक परब घेते क्षणांची विश्रांती. आगे की कहानी मिस्टर मनोज मयेकर की जुबानी. धन्यवाद.